अशी इच्छा झाली असता व बद्ध पुरुष मुमुक्षुतेला आला असता, म्हणजे बद्ध पुरुषाला मोक्षाची इच्छा झाली असता, त्याच्याकरता देवाने ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म करावयास सांगितले आहे. ते असे की शरीर, वाचा व मन यांच्याकडून जे जे विहित कर्म जसे उत्पन्न होईल, ते ते विहित कर्म एका ईश्वराच्या उद्देशाने करावे, असे देवांनी सांगितले. कर्मयोगाने ईश्वराच्या ठिकाणी उपासना कशी करावी ह्या सांगण्याच्या विषयास 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आरंभ केला आहे. 4थ्या अध्यायाच्या अखेरपासून तो विश्वरूपाचा 11वा अध्याय सर्व संपेपर्यंत कर्माच्या योगाने ईश्वराची उपासना करावी हे जे सांगितले, या गीतेमध्ये त्या 8 अध्यायात स्पष्ट देवता कांड, उपासना कांड आहे असे गीताशास्त्र सांगत आहे. हे आड पडदा सारून मी स्पष्ट सांगतो. आणि उपासनेने प्रसन्न होऊन मिळवलेल्या ईश्वराच्या त्या प्रसादाने व गुरूंच्या संप्रदायातून प्राप्त झाल्याने जे खरे कोवळे म्हणजे अदृढ ज्ञान अनुभवाला येते, ते कोवळे ज्ञान अद्वेष्टा वगैरे 12व्या अध्यायाच्या भागामध्ये अथवा 13व्या अध्यायाच्या अमानित्व वगैरे भागामध्ये दृढ कसे करावे हे सांगितले आहे. म्हणून आम्ही 12व्या अध्यायाची गणना ज्ञानकांडात करतो. 12वा अध्याय पहिला धरून आणि 15वा अध्याय शेवटचा धरून अशा या 4 अध्यायात निरूपणाला ज्ञानरूपी फळाच्या परिपक्वतेची पूर्णता हा विषय आहे. म्हणून ऊर्ध्वमूल हा श्लोक ज्या अध्यायात आहे तो अध्याय 15वा अध्याय शेवटी धरून या 12 ते 15 अध्यायात ज्ञानकांड सांगितले आहे. याप्रमाणे गीता ही कांडत्रयाचे निरूपण करणारी गोजीरवाणी श्रुतीच आहे व ह्या श्रुतीने गीतेतील श्लोकरूपी रत्नांचे अलंकार घातलेले आहेत. राहू द्या, हे 3 भाग असलेली गीतारूपी श्रुती जे एक मोक्षरूपी फळ अवश्य प्राप्त करून घ्यावे म्हणून गर्जना करीत आहे, त्या मोक्षाचे साधन जे ज्ञान, त्या ज्ञानाशी नेहमी वैर करणारा जो दंभादी 6 अज्ञानाच्या दोषांचा समुदाय तो 16व्या अध्यायात प्रतिपादन केला आहे. आपल्या स्वरूपरूपी मुक्कामावर पोचवणारा शास्त्ररूपी रक्षक बरोबर घेऊन तो अज्ञान गुणांचा समुदाय रूपी वैरी जिंकावा हा देवाने निरोप जेथे सांगितला आहे तोच या गीतेचा अध्याय होय. याप्रमाणे पहिल्या अध्यायापासून तो शेवट 17व्या अध्यायापर्यंत देवांनी आपला निश्वास जो वेद तो स्पष्ट करून दाखवला. त्या पहिल्या अध्यायापासून तो 17व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत 17 अध्यायात सांगितलेल्या संपूर्ण अर्थमात्रांच्या तात्पर्याचे एकीकरण जेथे केले आहे तो हा 18वा शेवटला अध्याय आहे. पहा, याप्रमाणे श्री भगवद्गीता रूपी काव्यग्रंथ हा सर्व ज्ञानाचा समुद्र आहे व हा औदार्याने अधिक असलेला मूर्तिमंत वेदच आहे असे समज. वेद मूळचाच संपन्न आहे, पण त्याच्यासारखा दुसरा कोणीच कृपण नाही, कारण की तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या 3 वर्णांच्याच कानाला लागला. म्हणजे वेद हा 3 वर्णांनीच ऐकावा अशी त्याची आज्ञा आहे. संसार दुःखात सापडलेल्या इतर स्त्री शूद्रादिक प्राण्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ घेण्यास अधिकार नाही असे ठरवून वेद स्वस्थ राहिला आहे. तर विचार केला असता मला असे दिसते की तो आपला मागील कमीपणा नाहीसा करण्यासाठी वाटेल त्याला सेवन करण्यास योग्य होण्याकरता वेद गीता रूपाने प्रगट झाला आहे. अशा रीतीने वेद सर्वांना सेवन करण्यास योग्य झाला नाही काय? हा गीतारूपी वेद अर्थाने मनात प्रवेश करून श्रवणाने कानाला लागून व जपाच्या पारायणाच्या निमित्ताने मुखात वास्तव्य करून. तर पुढच्या ओव्या वाचायच्यात ना? तू वाचतेस स्मिता? मी वाचू? हो. कुठपर्यंत वाचलं तू? 60 पर्यंत, 1460 पर्यंत वाचलं. पुढच्या वाचायच्या. ओके ओके. उमाताई, जरा 1 मिनिट. हा. सर्वसाधारण लोकांना नेहमी वाटतं की वेद आणि उपनिषदांमध्ये अशा तऱ्हेचा भेद दाखवलेला आहे, जो भेद खरा नाहीये वर्णाश्रमाच्या दृष्टीनं. परंतु इथे माऊलीने फार सुंदर रीतीने सांगितलंय की गीतेमध्ये तर स्पष्ट सांगितलं आहे की जी काही त्रुटी आहे वेदांमध्ये, इतका बोल्ड स्टेटमेंट केलेलं आहे. जी काही त्रुटी राहिली होती, उणं राहिलं होतं, ते फेडण्यासाठी गीतेने सांगितलंय की या सगळ्यांना
ज्या श्लोकात श्री शूद्राधिक प्राणी सगळे एकत्र करून सांगितलं की त्यांना सुद्धा तो अधिकार आहे, तर एका दृष्टीने त्याचं जे खंडन करून कदाचित लोकांना त्याच्यात आता परत परत तो शब्द उघडण्यात काही अर्थ नाही की वेद असं म्हणतात, वेद तसं म्हणतात. त्याच्यात अधिकार जो होता तो त्यांनी शेवटच्या सेवा वर्गासाठी त्याच्यातलं ओमिट केलं होतं, ते गीतामध्ये ते पण त्यांनी दूर केलेलं आहे. हे ऐकून फार बरं वाटतं. तर हे प्रतिपाद आपल्याला करावं लागेल की तुम्ही जे म्हणतात तर उपनिषदांचं सार गीतेमध्ये आहे आणि गीतेमध्ये हे दिलेलं आहे. अशा तऱ्हेचं त्याचं खंडन व्यवस्थित केलं करू शकतो आपण. वाचू? हो. 1460 पासून वाचते. गीतेचा पाठू जो जाणे, तयाचेनी सांगातीपणे, गीता लिहोनी वहाणे, पुस्तक मिशे. ऐसेसा मिसकटा, संसाराचा चोहटा, गवादी घालीत चोखटा, मोक्ष सुखाची. परी आकाशी बसावया, परी आकाशी वसावया, पृथ्वीवरी बैसावया, रवी दीप्ती रहाटावया, आवारू नभ. तेवी उत्तम अधम ऐसे, सेविता कवणा तेवी न पुसे, कैवल्य दाने सरिसे निमवित जगा. यालागी मागिली कुटी, भ्याला वेदू गीतेचा पोटी, रिगाला आता गोमटी, कीर्ती पातला. म्हणून वेदाची सुसेव्यता, ते हे मूर्त जाण श्री गीता, श्रीकृष्णे पांडुसुता उपदेशिले. परी वत्सात्विनी वोरसे, दुभते होय घरोद्देशे, झाले पांडवाचे निमिषे, जगत धोरण. चातकाची कणवे, मेघू पाणीयसी धावे, तेथ चराचर आघवे, निवाले जेवी. का अनन्य गती कमळा, लागे सूर्य ये वेळोवेळा, की सुखिया होई जे डोळा त्रिभुवनीचा. तैसे अर्जुनाचे नि व्याजे, गीता प्रकाशुनी श्री राजे, संसारा एवढे थोर ओझे, फेडिले जगाचे. सर्व शास्त्र रत्नदीप्ती, उदयिता हा त्रिजगती, सूर्यू नवे लक्ष्मीपती, वक्त्रा काशीचा. बाप कुळ ते पवित्र, जेथीचा पार्थुया ज्ञानापात्र, जेणे गीता केले स्वतंत्र, आवरू जगा. हे असो मग तेणे, सद्गुरु श्रीकृष्णे, पार्थाचे मिसळणे आणले द्वैता. पाठी म्हणतसे पांडवा, शास्त्र हे मानले की जीवा, तेथ येरू म्हणे देवा, आपुरिया कृपा. तरी निधान जोडावया, भाग्य घडेगा धनंजया, परी जोडिले भोगावया, विपाय होय. वाचू? हो. गीतेचा जो पाठ जाणणारा आहे त्याच्या संगतीला राहून व गीता लिहून ती पुस्तक रूपाने बाळगणे, अशा निमित्ताने संसाराच्या चव्हाट्यावर शुद्ध मोक्ष सुखाचे चांगले अन्नसत्र गीतेच्या रूपाने वेद घालीत आहे. परंतु अंतरिक्षात विहार करण्यास, पृथ्वीवर बसण्यास व सूर्याच्या प्रकाशाला वावरण्याला आधार जसे आकाश आहे, त्याप्रमाणे गीता सेवन करीत असताना ती कोणाही सेवन करणाऱ्यांमध्ये उत्तम अधम अशी निवड करत नाही व मोक्षाच्या दानाने सर्व जगाला सारखी शांत करते. याकरता मागल्या अपवादाला भिवून वेद हा गीतेच्या पोटात शिरला आणि आता तो वेद चांगली कीर्ती, म्हणून वेदाचे चांगले सेवन करण्यासारखे जे मूर्तिमंत रूप ते हे श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेशलेली श्री गीता आहे. परंतु वासराच्या प्रेमाने लाभणारे गायीचे दुभते जसे घरातील सर्व माणसांच्या उपयोगास येते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने जगाचा उद्धार झाला. चातकाच्या दयेने मेघ जसा पाणी घेऊन धावत येतो, तेव्हा जसे स्थावर जंगमात्मक जग शांत होते, अथवा अनन्य गतीच्या कमळाकरता सूर्य वेळोवेळी उदयास येतो, की त्याचबरोबर त्रिभुवनातील लोकांच्या डोळ्यांना सुख होते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने लक्ष्मीपती श्रीकृष्णांनी गीता प्रगट करून जगाचे जन्म मरणा एवढे थोर ओझे दूर केले. सर्व शास्त्ररूपी रत्नांचे तेज प्रगट करणारा हा त्रैलोक्यात लक्ष्मीपतीच्या मुखरूपी आकाशातील गीतारूपी सूर्य नाही काय? जो अर्जुन या गीतारूपी ज्ञानाला योग्य झाला व ज्या अर्जुनाने गीताशास्त्ररूपी स्वतंत्र कोट जगाला केला आहे, तो अर्जुन ज्या कुळात उत्पन्न झाला ते कुळ पवित्र व धन्य आहे. हे राहू द्या, मग त्या सद्गुरु श्रीकृष्णांनी अर्जुनाचे आपल्याशी झालेले ऐक्य परत द्वैताला आणले.
म्हणजेच अर्जुनाला देहबुद्धीवर आणला. नंतर देव अर्जुनास म्हणाले की अर्जुना, हे गीताशास्त्र तुझ्या अंतःकरणाला पटले ना? तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, आपल्या कृपेने हे शास्त्र मला पटले. तर अर्जुना, ठेवा प्राप्त होण्याला भाग्य लागतेच, परंतु प्राप्त झालेला ठेवा भोगण्याचे भाग्य हे क्वचितच असते. पै क्षीरसागरा एवढे अविरजी दुधाचे भांडे, सुरा असुरा केवढे मथिता झाले. ते सायसही फळा आले, जे अमृतही डोळा देखिले, परी वरिली चुकले जतने ते. तेथ अमरत्व वोगरिले, ते मरणाची लागी झाले, भोगो नेणता जोडले ऐसे आहे. नहुषू स्वर्गाधिपती झाला, परी राहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला नेणसी काही. म्हणून बहुत पुण्य तुवा, केले तेने धनंजया, आजी शास्त्र राजा इया जालासी विशो. तरी याची शास्त्राचेनी संप्रदाय पांघुरवणे, शास्त्रार्थुहा निकेनी अनुष्ठी हो. एरवी अमृत मथना, ऍक्च्युली मंथना पाहिजे, एरवी अमृत मंथना तारीखे होईल अर्जुना, जरी रिघसी अनुष्ठाना संप्रदाय येविण. गाय धडक जोडे गोमटी, तैची पिवोय किरटी, जै जाणीजे हातवटी सांजवणीची. तैसा गुरु प्रसन्न होये, शिष्य विद्याही क्वीरस आहे, परी ते फळे संप्रदाये उपासी लिया. म्हणून शास्त्री जो ये उचितू संप्रदायो आहे, तो ऐका आता बहुवे आदरेसी. समुद्रा एवढे विरजले न जाणारे दुधाचे भांडे मंथन करताना देवास व दैत्यास केवढे सायास पडले. त्या केलेल्या कष्टांना देखील फळ आले, कारण की त्यांनी देव व दानवांनी अमृत देखील डोळ्यांनी पाहिले, पण नंतर त्या अमृताचे रक्षण करावयास ते दैत्य चुकले. तेव्हा जे अमरत्व येण्याकरता वाढले, ते अमृत दैत्यांच्या मरणाला कारण झाले. तेव्हा प्राप्त झालेले कसे भोगावे हे माहीत नसले म्हणजे असे होते. नहुष राजा स्वर्गाचा मालक झाला होता, परंतु तेथे वर्तन कसे करावे हे माहीत नसल्यामुळे त्याची चूक झाली. तेव्हा तो सर्पत्वाला पावला हे तुला माहीत नाही काय? म्हणून अर्जुना, तू पुष्कळ पुण्य केलेस, त्यामुळे आज गीतारूपी श्रेष्ठ शास्त्र ऐकण्यास पात्र झाला आहेस. तर याच शास्त्राचा संप्रदाय अंगीकारून या शास्त्राचे चांगल्या रीतीने आचरण कर हो. नाहीतर अर्जुना, संप्रदायाशिवाय जर तू या शास्त्राचे अनुष्ठान करावयास लागशील तर वर अमृत मंथनासारखी स्थिती होईल. गाय चांगली धड प्राप्त झाली असता तिचे दूध तेव्हाच पिता येते की जेव्हा धार काढण्याची हातवटी कळते. त्याप्रमाणे गुरु प्रसन्न होतील व शिष्याला खरोखर विद्याही प्राप्त होईल, परंतु त्या विद्येचे संप्रदायाप्रमाणे अनुष्ठान केले तरच ती फलद्रूप होईल. म्हणून या गीताशास्त्रात जो योग्य संप्रदाय आहे तो आता चांगला आदरपूर्वक ऐक. आता 67वा श्लोक. हो, एक मिनिट बोलू का मी? हो, बोला ना. फार आश्चर्य वाटतं की महत्वाचा श्लोक ज्याच्यावरती आपण नेहमी सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आता ह्याच्यामध्ये इतकी गडबड होऊन सर्व धर्मांविषयी आपण सगळं चर्चा ऐकली. माऊलीनी या एका श्लोकावरती 391 पासून जवळजवळ 1484 पर्यंत, आणि असं करता करता श्रीकृष्णानेच सांगितलं की तुमचे बाकीचे कोणते धर्म असतील आणि त्याच्याच अनुषंगाने ग्रंथ असतील आणि तुमच्या मनामध्ये विचार, त्याचा कल्लोळ, त्याच्यापासून होणारं अज्ञान आणि हे, अशा वेळेला त्यांनी गीतेबद्दल खूप श्लोक लिहून आपल्या सगळ्यांना एक संदेश दिलेला आहे. इतकं सगळं वाङ्मय, वेदापासून उपनिषदांपासून, तर एक गीता जरी एक आपण नीट व्यवस्थित लक्षात घेतली तरी तुम्हाला बाकीचे सगळे धर्म म्हणजे जे काही ज्ञानाचे जे मार्ग आहेत ते सोडून तुम्ही नुसती गीता जरी हाती घेतली तरी तुम्हाला जे काही प्राप्त करायचे ते करा. आणि मला इथे खूप हे आवडलं की गीता जरी वाचायचे तरी संप्रदाय लागतात. म्हणून आपण म्हणतो की गीता बद्दल वेगळ्या वेगळ्या सध्याच्या परिस्थितीमध्ये
चिन्मय मिशन पासून तर त्यांचे इतर भक्त जे आहेत आणि आता तर इस्कॉन सारखे लोक आहेत, तर स्वतः या श्लोकात माऊलींनी त्याला संप्रदाय वाचून अनुष्ठान करू नको, निष्फळ होईल इथपर्यंत अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. त्यामुळे आपण जे काही करतो आहोत ते संप्रदायाचा अर्थ असा एकत्र येऊन आपल्या सगळ्यांनी याचा अभ्यास करत आहात, तर हेच माऊलींनी प्रतिपादन केलेलं आहे. त्याची जरा गंमत वाटते की गीता एकट्याने वाचणं आणि ते कोणाचे तरी पुस्तक घेऊन कितीही वाचलं तरी तो आनंद येत नाही जो आपण संप्रदायाने एकत्र बसून विचार करतो, सम विचारांनी एकाच लेव्हलच्या लोकांनी एकांतर त्याच्याविषयी आपले आपले विचार मांडले तर ते पक्के होतात. हे परत या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलंय की ते एरवी जर करशील तर ते फुकट जाईल, निष्फळ होईल. कारण त्यांचं म्हणणं आहे अमृतमंथन सुद्धा मिळून ते निष्फळ झालं, कारण दैत्य वगैरे त्यांच्या हातात पडून उपयोग नाही. तसंच गीतेच्या बाबतीत आहे. असं मला खूप गंमत वाटली. म्हणून एवढ्या सगळ्या पहिल्या अध्यायापासून काय दिलं हे सगळं सांगण्याचं प्रयोजन काय होतं माऊलीला? काही जरूर नव्हती. पण आपल्याला सर्व धर्माचा अर्थ कळला की मला एकट्याला शरण्य म्हणजे कृष्णाला शरण्य म्हणजे गीतेला शरण्य. किती साधं सरळ वाटतं. मग कशाला इतर ग्रंथ जर करायचे असतील अभ्यास म्हणून, पांडित्य म्हणून तर गोष्ट वेगळी, पण एक सरळ सोपा मार्ग माऊलींनी गीतेची तरफदारी करून, कारण म्हणूनच माऊलींनी गीता हातात धरली सामान्य माणसाचं. बरोबर. वाचू का पुढचा श्लोक? हो. इदन्ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न च अशुश्रूषवे वाच्यम न च माम यो अभ्यसूयति. असा जो आहे त्याला हे सांगितलेलं तत्वज्ञान हे तू सांगू नकोस. इदम ते कदाचन न वाच्यम, हे मी तुला जे सांगितलं ते तू कधीही सांगू नकोस कुणाला. जो न अतपस्काय, न हे इकडे घ्यायचं, न वाच्यम त्याला सांगू नकोस. जो अतपस्काय आहे म्हणजे त्याने ज्ञानासाठी तपश्चर्या केलेली नाही. न अभक्ताय, जो माझा भक्त नाही. न च अशुश्रूषवे, या शुश्रूषेचा संबंध नाहीये. शुश्रूषु म्हणजे श्रोतुम इच्छुहु, ऐकण्याची इच्छा करणारा. आणि अशुश्रूषवे म्हणजे त्याला ऐकायची इच्छाच नाही, त्याला हे सांगायला जाऊ नकोस असं म्हणायचंय. न च अशुश्रूषवे, ज्याला हे ऐकायचं नाही त्याला तू लादू नकोस, त्याला सांगायला जाऊ नकोस. तसंच यो माम अभ्यसूयति, जो माझी निंदा करतो, जो मला नावं ठेवेल हिरण्यकशिपू सारखा वगैरे, तर त्यालाही तू हे तत्वज्ञान सांगायला जाऊ नकोस. न अतपस्काय, ज्यांनी तपश्चर्या केलेली नाही ज्ञानासाठी, जो माझा भक्त नाही, त्याला ऐकण्याची इच्छा नाही, किंवा जो माझी निंदा करतो, मला नावं ठेवतो, त्याला तू न वाच्यम, हे मी तुला सांगितलं, तुला म्हणून सांगितलं, ते त्याला सांगू नकोस. आता इथे परत एकदा असं वाटतं की गीतेच्या बद्दल कोण पात्र आहेत गीतेला, किंवा निगेटिव्ह जर म्हणायचं झालं तर कुपात्री आहे. जसं दान सत्पात्री द्यावं तसे गीतेबद्दल सुद्धा सांगताना ऐकणाऱ्यांचे वर्ग त्यांनी केले आहेत की हे कुपात्री आहेत, यांच्या पुढे गीता वाचू नये. म्हणून मला पुष्कळला गंमत वाटते की मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, गाढवा पुढे वाचली गीता. आता गाढव शब्दाचे इथे 4 स्पष्ट अर्थ सांगितले आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जो तप करत नाही. तप करत नाही म्हणजे काय, की जो डिसिप्लिन नाहीये. इथे तप म्हणजे अगदीच काही तप म्हणून काया वाचा मनाने तप करणं, किंवा स्वतःला शरीराला कष्ट म्हणजे वाचायचे सुद्धा कष्ट करत नाही, त्याच्यामध्ये त्याला डिसिप्लिन नाही, शिस्त नाही. आणि अभक्त म्हणजे ज्याला श्रद्धा नाही, विश्वास नाही आणि त्याची ऐकायची पण इच्छा नाहीये, आणि तरी तुम्ही त्याला सांगायचा प्रयत्न करता, हे किती चूक आहे. आणि सांगत असताना जर कोणी सांगितलं तर हे काय बरोबर नाहीये गीतेचं, असं गीतेमधला दोष काढतो. तर हे 4ही कॅटेगरी आपल्या मराठी म्हणीमधले गाढवा पुढे, तर अशा लोकांपुढे गीता वाचू नये. ज्यांच्यामध्ये हे दुर्गुण आहेत तर ते कुपात्री गीता वाचल्यासारखं होईल.
आणि म्हणून हा श्लोक त्यांनी परत एकदा स्ट्रेस केलेला आहे की वाचणाऱ्यांचे सुद्धा कॅटेगरी केल्या आहेत. त्यामुळे आपण जेव्हा याच्यात मन लावून वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येते की हे गुण असल्यामुळेच आपल्याला त्याच्यात गोडी वाटते, आपण त्याच्यात दोष पाहत नाही. वाचू वया हो. 95 पर्यंत वाचते. हं. तरी तुवा हे जे पार्था गीताशास्त्र लागले आस्था ते तपोहिना सर्वथा सांगावे ना हो. अथवा तापसही झाला परी गुरुभक्ती जो ढिला तो वेदी अंत्यजू वाळीला तैसा वाळी ना तरी पुरोडाशू जैसा न धापे वृद्ध तरी वायसा गीता नेदी तैसी तापसा गुरुभक्तीहीना का तपही जोडे देही भजे गुरुदेवांचा ठाई परी आकर्णनी नाही चाड जरी तरी तो मागील दोन्ही अंगी उत्तम होय कीर जगी पर्या श्रवणा लागू योग्य नहे मुक्ता फळ भलतैसे तो परी मुख नसे तव गुण प्रवेशे तेथ काही सागरू गंभीरू होये हे कोण ना म्हणत आहे परी वृष्टी वाया जाये झाली येथ तेथ घालिया दिव्यान सुवावे मग जे वाया धाडावे ते आरती का न करावे उदारपण म्हणून योग्य भलतैसे होतू परी चाड नसे तरी झणे वनिवसे देसी हे थया रूपाचा सुजाणू डोळा ओढवू ये काही परिमळा जेथ जे माने ते फळा तेथची येगा. तर अर्जुना, हे जे गीताशास्त्र तुला आस्थेने प्राप्त झाले आहे ते तपोहीन मनुष्याला मुळीच सांगू नको हो. अथवा एखादा मनुष्य तपी असेल परंतु जर गुरुभक्तीमध्ये तो ढिला असेल तर वेदाने जसा अंत्यजाचा त्याग केला आहे तसा त्याचा त्याग कर. अथवा ज्याप्रमाणे कावळा जरी वृद्ध असला तरी त्याला यज्ञाचा अवशेष प्रसाद घालत नाही, त्याप्रमाणे तो गुरुभक्तीहीन असेल तो मग किती मोठा तपी असेना त्या मनुष्याला हे गीताशास्त्र सांगू नकोस. अथवा एखाद्याने शरीराने तपही केले आहे व तो गुरु व देव यांच्या ठिकाणी भजतोही आहे पण त्याला ऐकण्याची इच्छा नसेल तर तो मागल्या 2 गुणात या जगात खरोखर उत्तम असेल परंतु तो या गीता श्रवणाला योग्य नाही. मोती वाटेल तसे उत्तम असेल परंतु त्याला जर वेज नसेल तर त्याच्यात सोन्याची तार प्रवेश करील काय. समुद्र गंभीर आहे हे कोण नाही म्हणतो परंतु त्या सागरावर पाऊस पडला तर तो व्यर्थ जातो. तृप्त झालेल्या माणसाला दिव्यान्न वाढून मग ते व्यर्थ घालवावे त्याऐवजी ते अन्न भुकेलेल्या मनुष्याला उदारपणे का देऊ नये. म्हणून इतर बाबतीत वाटेल तसा योग्य असो परंतु त्या ठिकाणी जर गीता श्रवणाची चाड नसेल तर त्याला चुकून सहज देखील गीता सांगू नकोस हो. रूप विषयाला चांगला जाणणारा डोळा आहे खरा पण तो सुवास घेण्यासाठी पुढे करून काय उपयोग. म्हणून जेथे जे योग्य असेल ते तेथेच फळाला येते. म्हणून तपी भक्ती पाहावे ते सुभद्रापती परी शास्त्र श्रवणी अनासक्ती वाळावेची ते नातरी तपभक्ती होऊनी श्रवणी आरती आथी ऐसी आयती देखसी जरी तरी गीताशास्त्र निर्मिता जो मी सकळ लोकशास्ता तया माते सामान्यता बोलेल जो माझा सज्जनेसी माते पै शून्याचे नि आभाते एक आहाती तयाते योग्य न म्हणू तयाची येर आघवी सामग्री ऐसी जाणावी दीपे विड ठाण दिवी रात्रीची जैसी अंग गोरे आणि तरुणे परी लेईले आहे लेणे परी एकले नि प्राणे सांडिले जेवी सोनयाचे सुंदर निर्वाळले होय घर परी सर्पांगना द्वार रुंधले आहे निपजे दिव्यांना चोखट परी माझी असे काळकुट हे असो मैत्री कपट गर्भिणी जैसी तैसी तपभक्ती मेधा जयाची जाण प्रभुदा जो माझयाची का निंदा माझीची करी या कारणी धनंजया तो भक्तू मेधावी तपिया तरी नको बापा इया शास्त्रा आतळो देव काय बहु बोलो निंदका योग्य सश्याही सारिका गीता हे कवतिका लागी नेदी म्हणून तपाचा धनुर्धरा तरी दाटोनी गाडोरा वरी गुरुभक्तीचा पुरा प्रासादू जो झाला आणि श्रवणेच्छेचा पुढा दारवंटा सदा उघडा वरी कलशू चोखडा अनिंदा रत्नाचा
म्हणून अर्जुना, ज्यांना गीता सांगावयाची ते तपस्वी व गुरुभक्त आहेत हे तर पहावेच, परंतु त्यांच्या ठिकाणी जर गीताशास्त्र श्रवणाविषयी उत्कट इच्छा नसेल तर त्यांचा त्याग करावाच. अथवा तप व गुरुभक्ती असून गीता श्रवणाच्या ठिकाणी उत्कट इच्छा आहे अशी सामग्री जरी तू पाहिलीस तरी पण गीताशास्त्र निर्माण करणारा व सर्व लोकांचे नियमन करणारा जो मी, त्या मला जो सामान्य समजेल, माझ्या भक्तांना व मला दुष्टपणाने बोलणारे असे जे कोणी आहेत त्यांना तू गीताशास्त्र देण्याला योग्य असे समजू नकोस. माझ्याविषयी व माझ्या भक्तांविषयी त्याची पूज्य बुद्धी नसेल तर त्यांची असलेली इतर सर्व सामग्री म्हणजे दिव्या वाजून रात्रीची जशी ठाणवाई असते तशी समजावी. शरीर गोरे व तरणे असून शिवाय त्या शरीरावर दागिनेही घातलेले आहेत, परंतु जसे ते शरीर एका प्राणाने रहित असावे. सोन्याचे सुंदर घर निर्माण केले आहे, परंतु त्याचे दार नागिणीने अडवलेले जसे असावे. सुंदर दिव्यांना तयार केलेले आहे, परंतु त्यामध्ये कालकूट विष मिसळलेले असावे. हे राहू दे, अथवा जशी आतून कपटाने भरलेली मैत्री असावी. हे प्रबुद्ध अर्जुना, जो माझ्या भक्ताची अथवा माझी निंदा करतो त्याचे तप, गुरुभक्ती व धारणा शक्ती त्याप्रमाणे व्यर्थ आहेत असे समज. अर्जुना, या कारणास्तव तो जरी भक्त, बुद्धिमान व तपी असला तरी या गीताशास्त्राला त्याचा स्पर्श होऊ देऊ नकोस. फार काय सांगू, हा निंदक जरी ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तरी त्याला कौतुकाने सुद्धा हे गीताशास्त्र देऊ नकोस. म्हणून अर्जुना, खाली तपरूपी गुंड्याचा पाया बळकट घालून त्यावर गुरुभक्तीचे जे पूर्ण मंदिर तयार झाले आणि ज्या मंदिराचा श्रवणेच्छेचा दरवाजा सदा पुढे उघडा आहे व ज्या मंदिरावर अनिंदा रूपी रत्नांचा शुद्ध कळस ठेवला गेला आहे. वाक्य झालं नाही ना पुरं? हा, वाक्य अर्ध राहते ते. उमाजी, हा. हे वाचल्यानंतर खरंच पटतं की खूप बुद्धिमान असतात, त्यांचा संप्रदाय पण छान असतो, पण तिथे गीता हे टेक्स्ट नसते. आणि उलट आपण जे 10 गोष्टी लोकांकडनं ऐकतो की खरंच गीता सांगितली का, मग ती लढाईत कशी सांगितली, मग कोणी म्हणतं एकाने नाहीच लिहिली, 6 अध्याय कोणीतरी लिहिले. हे जे सगळे मनात प्रश्न लोक विचारतात त्यांना हे उत्तर आहे. भले ते म्हणतात ब्रह्मदेवा इतकं त्यांची बुद्धी जरी असली ना, अशा लोकांशी आपण आर्ग्युमेंट करू नये. ऍज इज जे आपल्या समोर मांडलेलं आहे ते खरंच रणांगणात सांगितलं का अर्जुनाला, ते एकानेच लिहिलं का तिघांनी लिहिलं का कोणी काही घुसडलं वगैरे, हे जे सगळे प्रश्न विचारणारे लोक असतात ना, त्याला इथे खूप छान चपखल की त्यांच्या बाबतीत आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू नये. इथपर्यंत अगदी परखड माऊलींनी सांगितलंय. तो ब्रह्मदेव जरी स्वतःला समजत असला पण अशा तऱ्हेच्या शंका कुशंका त्याच्याबद्दल मनात जर असतील किती तरी त्याला कौतुकाने पण गीतेबद्दल देऊ नये. त्यांनी गीतेला हात लावूच नाही. त्याला जर असं वाटलं की हे काय लिहिलंय, कोणी लिहिलंय, ऍज इज लिहिलं आहे ते जे आपण वाचतो आणि त्या गीतेनंतर माऊलीच्या इतक्या सगळ्या मोकळेपणाने आपल्याला समजून सांगण्याच्या पद्धतीने आपल्याला पटतं की खरंच आपण श्रद्धेने हे वाचतो, ह्याच्यातलं घेण्यासारखं काय ते आपल्याला पटतं. या श्लोकामध्ये खरंच परत एकदा माऊलीने अप्रतिम गीतेची स्तुती केलेली आहे की या कुपात्री लोकांच्या दृष्टीने जे काही विचार असतात तिकडे लक्ष न देता श्रद्धेने जे ऐकतात त्यांच्यासाठी गीता फलदायी होईल. तू शरण ये आणि तुला मग एरवी काय तू जे करतो ते पाप म्हणा किंवा जे वाईट तुम्हाला दुःख होतं ते दूर होईल, अशी एक माऊलीची आणि गीतेची दृढ इच्छा आणि विचार आहेत. म्हणजे नानासाहेब आर्ग्युमेंट करू नयेत कोणाशी, बरोबर ना? नाही असं नाही ताई, काय सांगू, आजकाल जेवढे संप्रदाय आपल्याला दिसतात त्या संप्रदायाच्या मागे अनालिसिस केलं तर पुष्कळ वेळेला दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की एस्पेशली जिवंत गुरु, त्यांचा संप्रदाय हा कमर्शियल ऑर्गनायझेशन झालेला आहे. आणि मग त्याच्यात गीतेचं कितपत, कारण पुष्कळ त्यांच्या प्रवचनांमध्ये त्यांचं मनचं सांगत असतात, वाईट सांगतात असं कोणीच म्हणत नाही. तर अशा लोकांना गीता हा शब्द जर नसेल मान्य तर राहू द्या,
ते कुपात्री आहेत. त्यांनी गीतेला हातही लावू नये, त्यांच्या शिष्याने भानगडीत पडू नये. परंतु ज्याला असं वाटतं की ही जी काही गीता आहे आणि आम्हाला या गीतेपेक्षा सुद्धा माऊलींनी जी एवढे प्रयत्न करून विस्तारित आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका साध्या श्लोकानंतर कुपात्र म्हटल्यानंतर सुद्धा किती सुंदर सुंदर उपमा दिल्या आहेत. आणि इथपर्यंत जेव्हा माऊली म्हणते की तो कितीही अगदी ब्रह्मदेवासारखा जरी बुद्धिमान आणि योग्य अधिकारी असला तरी त्याच्या भानगडीत पडू नये. मग गीतेने त्यांनी गीतेच्या भानगडीत पडू नये आणि गीता सांगणाऱ्यांनी त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. जे खरे या पात्रतेत बसतात आणि ज्यांना लळा आहे तेच लोक ऐकतील. मग ते ज्ञानेश्वरी असो नाही तर गीता असो. पण त्याच्या मागे लागून जर तुम्ही म्हटलं की नाही आम्हाला शंका आहे आणि आम्हाला असं वाटतं की अमका असं म्हणतो, तो तमका म्हणणारा जो आहे तो या कुपात्रतेच्या ह्याच्यात येतो. तो शंका घेतो ह्याचा त्याला अधिकार कोणी दिला, कशाच्या निकषावर दिला, कुठले ग्रंथ वाचले, जे ग्रंथ त्याच्यात टीका केली त्यांची त्यांची काय म्हणजे अवस्था होती, कोणत्या दृष्टीने त्यांनी गीतेवरती टीका केली आहे. म्हणून मला हे पटतात की बुवा इतकं सगळं केल्यानंतर या अध्यायामध्ये इतके सगळे श्लोक गीतेच्या म्हणजे त्याची स्तुती म्हणण्यापेक्षा गीतेची महती, गीतेच्या वाचणाऱ्यांच्या बद्दलची माऊलीने आणखीन विस्तारित सांगितली. तर ते जास्त याच्या पटण्यासारखं बाबतीत मला वाटतं. एक अनुभव आला याच्या बाबतीत मला एक अनुभव आला. आमचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास असताना एका बाईंनी मला सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधानी घेतली याचा अर्थ त्यांनी आत्महत्या केली नाही का? आता हा किती विचित्र प्रश्न आहे हा. म्हणजे मला त्यांची कीव मला करावीशी असं वाटली. म्हणायचं, मला मला या विचारणाऱ्या लोकांची कीव येते. जेव्हा एखादा मला माणूस कीव आली. हो, नाही एखादा मला माणूस त्यांची किंवा बाई कीव आली. म्हणजे व्यक्ती हो, एखादी हो, व्यक्ती अशा हो, तऱ्हेचे प्रश्न विचारते. एका हो, बाजूला एवढं सगळं साहित्य दिलेलं आहे आणि एका हो, बाजूला फक्त हा एकच भाग करतात आणि मग त्याच्यात लोक सांगतात की आम्ही तिथे गायगर काउंटर म्युलर नेलं, अमकं केलं आणि हो. तिथे खरंच होतं. म्हणजे हे जे अश्रद्धावान आहे त्यांच्याशी बोलण्यात आणि आर्ग्यू करण्यात काही अर्थ अर्थ नाही. नाही. नाही, मला तुम्ही फक्त त्या कीव आली. समाधीच्या हो. जवळ जाऊन डोकं टेकलं ना त्या बाईला म्हण, तू विसरून हां. जाशील. हो, तू हो, काही न हो. करता नुसतं सांगितलं की अशी कोणी समाधी हो. घेतं का, करतं का? आधुनिक काळात सुद्धा बरेचसे लोक असे गाडले गेलेले समाधी घेतलेली आहे. आणि आहे. अन्नत्याग करणं आणि त्या पद्धत प्रायोपेशन ही सुद्धा एक प्रकारची देवपर्यंत करणं. जिवंतपणी समाधीची समाधीच आहे. पद्धत हो. वेगळी आहे. किंवा हो. आम्ही सांगतो सायंटिफिकली वय झालं, सगळं आयुष्य भोगलं तर डू नॉट रिससिटेट. तुम्ही आम्हाला हां. जिवंत ठेवण्याचे प्रयत्न करू नका. किंवा काही लोक इथेनॉलॉजीची गोष्ट करतात. हे एक हो. इंजेक्शन द्या आणि आम्ही संपवतो. हे हो. वेगवेगळे प्रकार आहेत. ते सामान्य माणसाच्या या पद्धतीने करणं आणि माऊलीच्या आयुष्यातला हा प्रसंग हो. त्याच्यावरती शंका घेणं, आपण या कॅटेगरीत त्यांना टाकू कुपात्रात. त्या बाईला टाकून म्हणा नाही. आमच्याजवळ एक श्लोक आहे, त्याच्यात आमच्याजवळ 4 क्रायटेरिया, तू बसते ह्याच्यात, थँक्यू. आम्हाला सापडले असे लोक आहेत. थँक्यू. थँक्यू. 68वा श्लोक. हो. पुढचा वाचू. हो, 68. य इमं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा माम एव इष्यति असंशयः. ह्या जो कोणी इमं परमं गुह्यं, आता केवळ अतिशय जिवलक असल्यामुळे, त्याचा जवळचा भक्त असल्यामुळे कृष्णाने अर्जुनाला जे सांगितलंय ते अतिशय गुप्त असं रहस्य, जो कोणी मत भक्तेषु अभिधास्यति, अभिअधिक धा म्हणजे बोलणं, सांगणं, माझ्या भक्तांना जो कोणी सांगेल तो मयि पराम भक्तीं कृत्वा, तो माझी उत्कट भक्ती करून माम एव इष्यति, तो माझ्यापर्यंतच येईल, माझ्याकडेच येईल असंशया, यात तिळ मात्र संशय नाही. जो कोणी वाचूया. हा ऐसा भक्तालयी चोखटी गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी, मग माझी या संसाठी तू कसी जगी, का जे एकाक्षरपणेसी तरी मात्र केचिये कुशी, प्रणवू होता गर्भवासी सांकडला तो गीतेची या बाहळी, वेद बीज गेले पहाळी, की गायत्री फुली फळी श्लोकांचा आली, ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझ्या भक्ता, अनन्य जीवना माता बाळका जैसी, तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी, तो देहापाठी मजसी एकची होय. अशा भक्तरूपी शुद्ध मंदिरात गीता हाच कोणी रत्नांचा ईश्वर
त्याची प्राणप्रतिष्ठा कर. म्हणजे अशा योग्य अधिकाऱ्यास गीता सांगा. मग तू जगात माझ्या योग्यतेला येशील. कारण की ओंकार हा ओम या अक्षराच्या रूपाने अ उ म त्रिमात्रकेच्या पोटात गर्भवासामध्ये अडकला होता. तो वेदांचे बीज जो ओंकार तो गीतेच्या विस्ताराने विस्तारला गेला. अथवा ही गीता म्हणजे जणू काय गायत्रीच श्लोकरूपी फळांनी व फुलांनी प्रफुल्लित झाली. आईशिवाय ज्या बालकाला दुसरे जीवन नाही, त्या बालकाची व आईची जशी गाठ घालून द्यावी, त्याप्रमाणे गायत्री मंत्राचे रहस्य सांगणाऱ्या त्या गीतेची माझ्या भक्तांना ओळख करून देतो. आईची व तिच्याशी अनन्य असणाऱ्या बालकाची जशी गाठ घालून द्यावी, त्याप्रमाणे भक्तांची गीतेशी जो प्रेमाने भेट करेन, तो देहपातानंतर मद्रूपच होईल. आता आता या श्लोकात सुद्धा उमा फार बरं वाटतं की अजून किती किती पद्धतीने त्यांनी सांगावं की याचे अधिकारी कोण, उपात्री कोण सांगितलं. आता या अधिकारामध्ये मला हे इतकं पटलं की आधी माझी पराभक्ती कर आणि मग माझ्या भक्त दुसरे कोणी जे भक्त असतील त्यांना सांग. तर आपण जर स्वतः खरोखर त्या बाबतीत भक्ती नसली ईश्वरावरती, आपण जर ईश्वर या शब्दावरतीच जर कूट काढायला बसलो की ईश्वर म्हणजे कोण, ब्रह्म म्हणजे कोण, अमकं म्हणजे कोण, तमकं म्हणजे कोण, तर इथे या स्पष्ट सांगितलंय की मयी पराम भक्तिं कृत्वा, हे पहिलं कर. हा क्रायटेरिया सांगणारा कसा असावा, तो पराभक्त असायला हवा. मग हा परम गोपनीय संवाद इतर भक्तांना तू सांग, तरच तू मला प्राप्त होशील. याच्यात काही संदेह नाही. तर हे रायडर आपल्यासाठी आहे की आपण जेव्हा गीता गीता म्हणतो तर खरंच तुमची भक्ती आहे का, तुम्ही भक्त आहात का, तरच इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा. आपल्याला जर त्याच्याबद्दल भक्ती नसेल, आस्था नसेल, तर तुम्ही दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करू नका. ते नुसतंच पांडित्य होईल. 69वा श्लोक. न च तस्मात् मनुष्येषु कश्चित् मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवि. दोन्ही हे केलंय की मनुष्येषु, तुला काय सांगू, या सगळ्या मानवांमध्ये मे प्रियकृत्तमः अन्यः न अस्ति. जो अशा प्रकारे खरोखरच माझ्यावर श्रद्धा ठेवून माझी भक्ती करील, त्याचं प्रियकृत म्हणजे प्रिय करणारा, आणि प्रियकृत्तमः म्हणजे त्यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ, माझं सर्वात प्रिय करणारा असा मानवामध्ये दुसरा कोणी नाही. तस्मात, त्याच्याहून मानवामध्ये माझं प्रिय करणारा, त्याच्याहून प्रिय करणारा दुसरा कोणी नाही. आणि भविता नच मे तस्मात अन्य प्रियतरो भुवि. एकदा प्रियकृत्तमः म्हटलाय आणि एकदा प्रियतरा म्हटलाय. तर तो प्रियकृत म्हणजे माझं प्रिय करणारा, आणि त्यांच्यामध्ये तो सर्वात श्रेष्ठ आहे. आणि इकडे म्हटलंय की त्याच्याहून दुसरा या धरणी तलावर मला अधिक प्रिय कोणी असणार नाही. मे अन्यहा प्रियतराहा न भविता. भविता म्हणजे भविष्यकाळी, प्रथम भविष्यकाळी रूप आहे ते. त्याच्याहून मला अधिक प्रियतर, माझ्याहून अधिक प्रिय करणारा या पृथ्वीवर दुसरा कोणी असणार नाही. ओव्या वाचू? हा, मी वाचू का ओव्या? नाही, वाचू ना. आणि देहाचे लेणे लेऊनी वेगळेपणे असे तव जीवे प्राणी तोची पडिये. ज्ञानिया कर्मठा तापसा यया खुणेची या माणूसा माझी तो एकू गा जैसा पडिये मज. तैसा भूतळी आघवा आनंद देखे पांडवा जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा. मज ईश्वराचे नी लाभे हे गीता पडता अक्षोभे जो मंडन होय सभे संताची ये. नवपल्लवी रोमांचितू मंदानिळे कापवितू आमोद जळे बोलवितू फुलांचे डोळे. कोकिळा कलर वाचेली मिशे सद्वद बोलिवित जैसे वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी. का जन्माचे फळ चकोरा हो तू चंद्र ये अंबरा
नाना नवघन मयुरा गो देतय पावे. तैसा सज्जनांचा मेळापी गीता पद्मरत्नी उमपी. वर्षे जो माझा रूपी हेतू ठेवून. मग तयाचे नी पाडे पर्यंते मज पुढे. नाहीची का मागे पुढे न्याहाळीता. अर्जुना हा ठायवरी मी तयाते सूर्य जिव्हारी. जो गीतार्थे जिनी करी परगुणे संता. आणि शरीर रूपी अलंकार घालून तो गीता सांगणारा माझ्याहून शरीरदृष्ट्या वेगळेपणाने जेव्हा असतो तेव्हाही जीव प्राणाने मला तोच आवडतो. ज्ञानी, कर्मठ व तापसी ही जी माझी अंतरंग माणसे आहे त्यामध्ये तो गीता सांगणारा एकच मला जसा आवडतो. अर्जुना, जो भक्तजनांच्या समुदायांमध्ये गीता सांगतो तसा या सर्व पृथ्वी तलावर मला दुसरा कोणी आवडता दिसत नाही. मी गीता सांगणारा आहे असा अभिमान न ठेवता केवळ मी जो ईश्वर त्या माझ्या लोभाने जो ही गीता सांगत असताना संतांच्या सभेला भूषण होतो. झाडास फुटणाऱ्या कोवळ्या पानांप्रमाणे अंगावर रोमांच उभे करीत व हळूहळू वाहणाऱ्या वाऱ्याने हलणाऱ्या झाडाप्रमाणे आनंदाने शरीर डोलवीत आणि मकरंदाच्या रसाने फुले जशी डबडबतात त्याप्रमाणे डोळे आनंदाश्रूंनी भरून आणि कोकिळ पक्षाच्या पंचम स्वराप्रमाणे कंठ दाटून धन्यतेचे उद्गार बोलावयास लावीत जणू काय माझ्या भक्तरूपी बगीचात हा गीता व्याख्याता रूपी वसंतच प्रवेश करतो. अथवा आपल्या जन्माचे फळ मिळाले असे चकोराला वाटवीत चंद्र जसा आकाशात उगवतो अथवा नवा मेघ मोरांना ओ देत जसा प्राप्त होतो त्याप्रमाणे सज्जनांच्या समुदायामध्ये जो माझ्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी या हेतूने गीता श्लोकरूपी पुष्कळ रत्नांचा वर्षाव करतो. म्हणजे गीतेच्या श्लोकांचे जो व्याख्यान करतो. अर्जुना, मग मागे होऊन गेलेले अथवा पुढे होणारे भक्त यांचा विचार करता त्यामध्ये तो गीता सांगणारा जितका मला आवडतो तितका निश्चयाने दुसरा कोणी आवडत नाही. अर्जुना, जो संतांना गीतेच्या अर्थाची मेजवानी करतो तो मला इतका आवडतो की मी त्याला माझ्या अंतःकरणात ठेवतो. इथे आपल्याला खरोखर पटतं जेव्हा स्वामी चिन्मयानंदांनी संबंध आयुष्याचं एक मिशन आणि पॅशन या श्लोकात ते चपखल बसतात 69 मध्ये की मला अधिक प्रिय दुसरा कोणी नाही, झाला नाही, होणार नाही आणि तो प्रियतम आहे. आणि खरोखर जेव्हा आपण पाहतो की एक यज्ञ म्हणूनच गीतेवरती संबंध आयुष्य त्यांनी त्या पद्धतीने हे केलं आणि व्यवस्थितरित्या आणि प्रत्येक वेळेला शंकराचार्यांच्या ओरिजिनल भाष्याकडे आपल्याला ते नेतात. जिथे जिथे आपल्याला संभ्रम होतो आणि त्याच्यावरती इतर टीकाकार काय सांगतात त्यावेळेला ते प्रत्यक्ष शंकराचार्यांच्या ओरिजिनल श्लोकाकडे नेऊन त्याचा अर्थ सांगतात. त्यामुळे हा श्लोक मला असं वाटतं की आधुनिक काळामध्ये 69वा श्लोक त्यांच्या बाबतीत अगदी योग्य आणि चपखल होतो की स्वतः भगवंत सांगतात की त्यांच्यासारखा प्रियतम भक्त होणे नाही. पुढचं वाचूया ना 70वा. एक हो. घेऊया. अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवाद भावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्याम् इति मे मतिः. हे अर्जुना, आवयोः आपल्या दोघांचा इमं धर्म्यं संवादम हा न्यायाला धरून असलेला धर्मावर आधारित असलेला योग्य असा हा संवाद जो कोणी नुसतं ऐकणार नाही तर त्याचा अभ्यास करील, पठण करील, अभ्यास करील त्याने तेन अहम इष्टः स्याम त्याने माझी पूजा केली आहे. कशाने? ज्ञान यज्ञेन. तर ह्या संवादाचा त्याने केलेला अभ्यास म्हणजे जणू काही त्याने ज्ञान यज्ञ मांडलाय, ज्ञान यज्ञ केला आणि त्याच्या योगे त्यांनी माझी पूजा केली आहे असं मी मानेन. तेन अहम ज्ञान यज्ञेन इष्टः स्याम त्याने माझी ज्ञान यज्ञाने पूजा केली इति मे मतिः असं मला वाटतं, असं मी मानेन. माझी या तुझी या मिळणी वाढी नली जे हे कहाणी मोक्ष धर्म का जिणी आलासे जेथे.
तो हा सकारार्थ प्रदू आम्हा दोघांचा संवादू न करिता पदभेदू पाठेशी जो पडे तेणे ज्ञानाने प्रदीप्ती मूळ अविद्येची आहुती तोषविला होय सुमती परमात्मानी घेऊनी गीतार्थ उगाणा ज्ञानीये जे विचक्षणा ठाकीती ते गाणा वाणा गीतेचा तोल आहे. गीता पाठकासी असे फळ अर्थज्ञाची सरिसे गीता माऊने की नसे जाणे ताने. माझ्या व तुझ्या भेटीत जी ही गीतारूपी कथा वाढली व ज्या गीतेत मोक्ष प्राप्त करून देणारे उपाय जगण्याकरता आले, तो हा सकळार्थ देणारा आम्हा दोघांचा संवाद पदाचा अर्थ न करता जो नुसते आवर्तनच करतो, हे सुमती अर्जुना त्याने प्रदीप्त ज्ञानाग्नीमध्ये मूळ अविद्येची आहुती देऊन मी जो परमात्मा त्या मला संतुष्ट केले आहे. हे चतुरा अर्जुना गीतेच्या अर्थाचा आढावा घेऊन ज्ञानी पुरुष जेथे प्राप्त होतात ते ठिकाण ब्रह्मस्वरूप त्याला केवळ पाठ करणाऱ्याला गीतेच्या गाण्याने, पाठाने व वर्णनाने प्राप्त होते. याप्रमाणे गीता पाठ करणाऱ्याला गीतेचा अर्थ समजण्यासारखेच फळ मिळते. गीता ही आई आहे म्हणून तिला जाणते मूल व लहान मूल असा भेद नाही. गेला का फोन? हे झालं थांबतो. 71 वाचायचं का? हो, होऊ शकते. होऊन जाईल, एकाहत्तर होऊन जाईल. श्रद्धावान अनसूयश्च शृणुयादपि यो नरः सोपि मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणाम. यो नरः जो मनुष्य शृणुयादपि प्रत्यक्ष त्यांनी अभ्यास नाही केला तरीही श्रद्धावान मनात श्रद्धा ठेवून आणि अनसूयः तिरस्कार न करता त्याची अवज्ञा न करता जो ऐकेल तो मनुष्य सुद्धा पुण्यकर्मणाम शुभान लोकान प्राप्नुयात. तोही पुण्यवंतांच्या शुभ पवित्र लोकांना प्राप्त होईल, त्यालाही ते लोक प्राप्त होतील. यो नरः श्रद्धावान मनात श्रद्धा ठेवून अनसूयः तिरस्कार न करता ऐकेल तोही पुण्यवंतांच्या शुभ लोकांना प्राप्त होईल, मुक्त होऊन शुभ लोकांना प्राप्त होईल. आणि सर्व मार्गी निंदा सांडूनिया आस्थापै शुद्धा गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो तयाचा श्रवणपुटी गीतेची अक्षरे जव पैठी होती ना तव उठा उठी पळेची पाप अटविये माझी जैसा वनी रिघता सहसा लंघिती का दिशा वनौके तिये का उदयाचल कुळी झळकता अंशुमाळी तिमिरे अंतराळी हारपती ऐसा ताराचा महाद्वारी गीता गजर जेथ करी तेथ सृष्टीची आदिवरी जायची पाप ऐसी जन्मवेली घुवट होय पुण्यरूप चोखट याही वरी अचाट लाहे फळ जे इये गीतेची अक्षरे जेतुली का कर्णद्वारे रिघती तेतुले होत पुरे अश्वमेघकी म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्म धरी उन्नती तेणे स्वर्ग राज्य संपत्ती लाहेची शेती तो पै मज यावे लागी पहिले पेणे करी स्वर्गी मग आवडे तव भोगी पाठी मगसी मिळे ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पडतया फळे महानंदे मिया बहु काय बोलो या कारणे हे असो परी जया लागी शास्त्रातिसो केला ते तव तुझ पुसो काज तुझे. आणि परमार्थाच्या सर्व मार्गांची निंदा करणे टाकून गीतेच्या श्रवणाच्या ठिकाणी शुद्ध आस्थेने जो श्रद्धा ठेवून राहतो त्याच्या कानात गीतेची अक्षरे प्रविष्ट होतात न होतात तोच पाप तत्काळ पळून जाते. जसा अरण्यामध्ये अग्नी एकदम शिरला असता त्या अरण्यात राहणारे प्राणी अथवा उदय पर्वतांच्या रांगावर
सूर्य झळकण्याबरोबर अंधार आकाशाच्या पोकळीत नाहीसा होतो, त्याप्रमाणे जेथे गीतेचा गजर कानरूपी महाद्वारात होतो, तेथे सृष्टीच्या आरंभापासूनचे ऐकणाऱ्याचे पाप जाते. याप्रमाणे पुढील जन्म परंपरा स्वच्छ, शुद्ध व पुण्यरूप होते. यापेक्षा आणखी अलोट फळ प्राप्त होते. कारण की ह्या गीतेची जितकी अक्षरे कानाच्या वाटेने अंतःकरणात आत शिरतील, तितके पूर्ण अश्वमेध होतात. म्हणून गीता श्रवणाने पापे जातात आणि धर्माचा उत्कर्ष होतो. त्या योगाने शेवटी स्वर्गाच्या राज्याचे ऐश्वर्य प्राप्त होतेच. तो मजकडे येण्याकरता पहिला मुक्काम स्वर्गात करतो, मग जेथपर्यंत त्याला वाटेल तेथपर्यंत स्वर्गभोग भोगतो आणि नंतर मलाच येऊन मिळतो. अर्जुना, ऐकणाऱ्याला व वाचणाऱ्याला याप्रमाणे गीता मी जो ब्रह्मानंद त्या रूपाने फलद्रूप होते. यावर फार काय सांगू, एवढ्याकरता हे राहू दे. परंतु ज्या कारणाकरता गीताशास्त्र तुला सांगण्याची खटपट केली, त्या तुझ्या कामाविषयी विचारू. इथे दोन्ही श्लोकांमधले आपल्याला अनुभव येतो. कुठलाही अर्थ न कळता जेव्हा लहान लहान मुलांना गीता पठण करायला आपण सांगतो, पाठ करायला, आणि ते व्यवस्थित उच्चारासकट ते पाठ म्हणतात. आता तर जगातल्या कितीतरी देशांमध्ये ज्यांची मातृभाषा सुद्धा संस्कृत नाही, अशी मुलं जेव्हा ते स्पष्ट उच्चारात गीतेचं पठण करतात, त्यावेळेला ऐकणाऱ्याला तर बरं वाटतंच, पण कालांतराने मी असे बरेच लोक पाहिले आहेत की मला लहानपणी शाळेमध्ये पाठ करायला सांगितली, अर्थ नव्हता समजत, मी ते पाठ केले, अजूनही पाठ आहे, पण आता या वयात मला दुसरी स्टेज आहे ती मी वाचायला लागून अर्थाच्या मागे लागलेलो आहे. तसंच रामानंद सागरांची जेव्हा 30 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी सिरीज आली आणि त्या धीर गंभीर आवाजात कानावरती शब्द पडले लोकांच्या, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, कितीतरी लोकांना इतका उत्साह वाटला आणि त्यांनी विचारले की हे कशात आहे, मग हे गीतेमधलं आहे. तर हे खरोखर या 2 श्लोकांमध्ये आपल्याला कळतं की अर्थ समजणं आणि तसं जगणं ही पुढची पायरी आहे. पण न समजता नुसतं पाठांतर करणं किंवा ते कानावरती शब्द पडणं, हे सुद्धा एक प्रकारची सुरुवात आहे या गीतेबद्दल लळा लागण्यासाठी. आणि गीतेच्या नंतर मग आपण आता माऊलीकडे वळल्यानंतर तर आणखीनच ती दृढ होते. कारण ज्या काही शंका कुशंका गीतेच्या श्लोकामध्ये अर्थाच्या दृष्टीने आपल्याला वाटतात किंवा कुठल्या तरी पुस्तकात लिहिलेल्या असतात, त्या दूर करण्यासाठी विस्तारित ज्ञानेश्वरी आपल्याला खूप उपयोगी पडते. थांबूया का इथे, कारण 72वा होणार नाही पूर्ण. थांबूया. नाही होणार, नाही होणार. हो, थांबूया आपण. थांबूया. आणि पुढच्या बुधवारी नाहीये ना? पुढच्या बुधवारी नाही. बुधवारी नसेल, कारण हो, गणपती आहेत. गणपती विसर्जन आहे, म्हणजे 1.5 दिवसाचं तुझ्याकडेही आहे का? गणपती आहे. हो. त्याच्या नेक्स्ट पुढच्या बुधवारी. हा, त्याच्या त्याच्या पुढच्या बुधवारी. ओके ओके, थँक्यू. चला, ओके, बाय बाय. धन्यवाद. थँक्यू.